सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी 915686 5791 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। जिल्ह्यात एकूण 2,21,000 बेरोजगार युवकांची कौशल्य रोजगार व उद्योजक विभागाकडे नोंदणी, यातील 6090 युवक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत। यातून फक्त 247 तरुणांना रोजगार झाला उपलब्ध। सातारा जिल्ह्यात एकूण 2,21,000 बेरोजगार युवकांची कौशल्य रोजगार व उद्योजक विभागाकडे नोंदणी झाली आहे। एप्रिल 2024 ते मे 2025 अखेर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 24,000 बेरोजगार युवकांनी कौशल्य मिळवण्यासाठी या विभागाकडे नोंदणी केली आहे। 6090 युवक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत। एप्रिल 2024 ते मे 2025 या वर्षामध्ये 6 ऑफलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले। यातून फक्त 247 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे बेरोजगार युवकांना मिळणारा रोजगार अत्यल्प आहे। त्यामुळे राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे असे तरुणांची मागणी आहे। शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपर मागू नयेत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सक्त ताकीद। शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले, न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100-500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। नागरिक विद्यार्थ्यांकडून स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिले आहे। टेम्पो दुचाकी अपघातात बाप लेकीचा मृत्यू, नागठाणे येथील घटना, टेम्पो चालकावर गुन्हा। रविवारी सायंकाळी 4:30 वाजताची घटना। पुणे बंगळुरू महामार्गावर नागठाणे तालुका सातारा गावच्या हद्दीत टेम्पो दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला। रविवारी सायंकाळी 4:30च्या दरम्यान महामार्गालगत नागठाणे येथील पेट्रोल पंपाच्या समोर कराड सातारा लेनवर कराडहून साताराच्या दिशेने इब्राहिम शेख हे त्यांच्या मुलीसह दुचाकीवरून निघाले होते। या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली। यावेळी इब्राहिम शेख व त्यांची मुलगी मेहक शेख रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले। त्यांना टेम्पोने काही अंतर फरफटत नेले। त्यानंतर त्यांना त्वरित अँब्युलन्स मधून साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला। या प्रकरणी टेम्पो चालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात 2 दुचाकींच्या अपघातात खेड येथील एक युवक ठार। सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात 2 दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक युवकाचा मृत्यू झाला। या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दिनांक 7 जून रोजी रात्री हा अपघात झाला। किरण सोमनाथ कदम राहणार खेड तालुका सातारा आणि त्याचा मित्र प्रथमेश प्रकाश नलवडे राहणार वनवासवाडी सातारा हे दोघे वाडे फाटा बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे दुचाकीवरून निघाले होते। त्यावेळी प्रणय महेश साळेकर राहणार आणेवाडी तालुका जावळी हा दुचाकीवरून मित्रासोबत निघाला होता। या दोन्ही धोक्यांच्या झालेल्या अपघातात प्रत्येश नलवडे याला गंभीर दुखापत झाली। उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला। दरम्यान अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे। पाटण तालुक्यात दुचाकी आणि 4 चाकीचा भीषण अपघात। अपघातात दुचाकी चालक राहुल पवार जागीच ठार। चाफळ तालुका पाटण येथील चाफळहून पाटणकडे जाणाऱ्या मार्गावर महाबळवाडी शेजारील घाटात गुजरवाडी नजीक दुचाकी व 4 चाकी वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला। राहुल पवार राहणार सैदापूर सातारा हे जागीच ठार झाले असून ते कन्स्ट्रक्शन व्यावसायिक होते। सातारा छत्रपती शाहू स्टेडियम येथे स्विमिंग पूलच्या व्यवस्थापिका नीलम पवार यांचे पती राहुल पवार हे रविवारी दुचाकीवरून चाफळ पाटण मार्गावरून जात असताना अपघात होऊन यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। एसटीचा रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या जीवाशी खेळ। एसटी बंद पडल्याने प्रवासी सुरली घाटात अडकले। नादुरुस्त गायक्या व खिडक्या नसलेल्या एसटी मधून अनेक वेळेला प्रवाशांच्या जीवाशी एसटी महामंडळ खेळत असते। असाच काहीसा प्रकार शनिवार दिनांक 7 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला। कराडहून विट्याला प्रवासी घेऊन निघालेली एसटी रात्री 9:15 वाजता सुमारास सुरली घाटाच्या मध्यावरच बंद पडली। त्यामुळे रात्रीच्या वेळी सुमारे तासभर घाटातच प्रवाशांना तत्काळ थांबावे लागले। त्यामध्ये अनेक महिला प्रवाशांचाही समावेश होता। घाटातच एसटी बंद पडल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। त्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे। मलकापुरात नियोजन शून्य कारभारामुळे पाणी पुरवठा विस्कळीत। आगा शिवनगरमधील नागरिकांना 4 दिवस टँकरने पाणी, संतप्त नागरिक काढणार पालिकेवर मोर्चा। मलकापूर येथील 24 तास पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे। नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे। आगा शिवनगरमधील 4 कॉलन्यांमध्ये गत 4 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे। देशभर 24/7 पाणी पुरवठ्याचा नावलौकिक मिळालेल्या वैनिक पुरस्कार मिळालेल्या पाणी पुरवठा योजनेची बोंबाबोंब झाली असून नागरिक विशेषतः महिला पाणी नसल्याने त्रस्त झाले आहेत। नागरिकांनी लवकरात लवकर पाण्याची समस्या दूर न झाल्यास पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे पुसेगावकर संतप्त। कामे त्वरित पूर्ण करण्याची केली मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुसेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा टेंभुर्णी
या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिले। अर्धवट सोडलेल्या कामांमुळे स्थानिक रहिवाशांसह प्रवासी, वाहन चालक आणि भाविक भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे असल्याने त्वरित काम सुरू करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। हा प्रश्न जर लवकरात लवकर सुटला नाही तर नाईलाजास्तव ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत। या आंदोलनामुळे काही नुकसान झाल्यास त्यात शासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। पुणे सातारा महामार्गावर बोपेगाव येथे गॅस टँकरला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे घटना, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुणे सातारा महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या रिकाम्या गॅस टँकरला शॉर्ट सर्किटमुळे रविवारी दुपारी भीषण आग लागली। या ट्रकच्या केबिनमध्ये आग लागली व डिझेलची टाकी पेटून फुटल्याने आगीचा भडका उडाला। या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली। टाकी फुटल्याने मोठा आवाज झाल्याने घबराट पसरली होती। दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पावसाचा तडाखा, डाळिंब फळबागांना फटका, मान तालुक्यातील शेतकरी संकटात, नुकसान भरपाईची गरज। मे महिना म्हटला की कडक ऊन, तीव्र उष्णता, पाणी टंचाई आणि एखादा दुसरा वादळी वाऱ्याचा होणारा गारपीट व अवकाळीचा पाऊस। पण यावर्षी अवकाळीने कहर करत मे महिन्यातच पावसाळा सुरू केला। सुरुवातीला वादळी वारे, गारपीट व त्यानंतर सततच्या अवकाळी पावसाने सर्वच गणित बिघडून टाकले। त्याचा मोठा फटका मान तालुक्यातील डाळिंब फळबागांना बसला। धुके, सततचा पाऊस यामुळे बागांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे। त्यामुळे बागांना यंदा मोठा फटका बसणार असल्याने फळबाग लागवडधारक शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। शासनाने मानमधील नुकसानग्रस्त डाळिंब बागांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फळबाग शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 10 जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।